आज सकाळी सकाळी लवकर उठून निघालो होतो मी नांदेडला जाण्याचं कारण फक्त एवढंच होतं, घरच्या गाडीची सर्व्हिसिंग करायची होती. तर नमस्कार मित्रांनो, मी सिद्ध्या गायकवाड. चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करू. सकाळचे वाजले होते 7:10. सकाळची वेळ असल्यामुळे रस्ते पूर्ण रिकामे होते. जातच होतो की तेवढ्यात बाळापूरचे रस्ते ओले दिसले, म्हणजे बेवक्त की बारिश हो रही है. तेवढ्यातच सकाळी सकाळी महादेवाचे दर्शन झाले आणि आपण पोहोचलो नांदेडमध्ये. थोडाही विलंब न करता आपण पोहोचलो नेक्सा शोरूम मध्ये. लवकर गेल्या कारणानं आपल्या गाडीचा पहिलाच नंबर लागला होता. सर्वात प्रथम गाडीची एंट्री करून घेतली. सर्व्हिसिंगला लावायची म्हणल्यावर कांदा लसूण काळजी लागते ते साहेबांनी सर्व काही गोष्टी घेतल्या. साहेब म्हणाले 1:30-2 वाजता या, तोपर्यंत पायी फिरा. मग काय, आपण निघालो पदयात्रेला. तेवढ्यातच धोतरवाल्या मामाच्या हातातली चायची कॅटली दिसली. मग काय, कॅटली पाहून लागली ना तुमच्या भावाला पण चहाची तलब. आजच्या सकाळची चाय आणि सूर्य एकदम गोड होता. मग काय, 0 मिनिटात घेतला चाय पिऊन. मुंबईच्या मित्राला फक्त बॉटल पकडण्यासाठी सोबत घेतलं होतं. एवढा वेळ आता करायचं काय म्हणून आम्ही पोहोचलो विमानतळाजवळील गार्डन एरियामध्ये. अशी जर बसायला व्यवस्था असेल तर अजून उशीर झाला तरी हरकत नाही. बऱ्याच वेळानंतर भूक लागली, त्यामुळे आम्ही निघालो नाश्ता करण्यासाठी. पायी चालून थकल्यामुळे ऑटो घेतला. रस्त्यामध्ये अजून महादेवाचे दर्शन झाले आणि राजकार्नरला उतरलो. तिथून जवळच गरम असे पोहे बनत होते. पोह्याच्या वासानं आम्ही तिथे पोहोचलो. तसं पाहायला गेलं तर टपरी फार छोटी होती, पण त्या समोरील गर्दी फार मोठी होती. झपझप पोहे खाल्ल्याच्या नंतर शोरूमहून गाडी पूर्ण झाल्याचा फोन आला. मग 0 मिनिटात पुन्हा पोहोचलो नेक्सा शोरूम. राहिलेली प्रोसिजर पूर्ण केल्याच्या नंतर गाडी घेऊन निघालो आपण हिंगोलीच्या दिशेने. आपली पोटपूजा झाली असल्यामुळे सीएनजी भरून गाडीची पण पेटपूजा पूर्ण केली. झटपट सीएनजी भरून झाला की आपण निघालो परतीच्या दिशेला. मग गाडीमध्ये केला गाण्याचा कहर. चला तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.